मंडळी नमस्कार। आज परत सगळी सगुणाबाग जी आहे ती एकदम छान छान नटली आहे। बरीच माणसं त्यांचे वेगवेगळे कपडे घालून आलेले आहेत। तुम्हाला इथे आपली बैलगाडी सुद्धा जी दिसते, बैलगाडी सुद्धा इकडे नटलेली दिसते। आणि संतोषराव नमस्कार। नमस्कार। संतोषराव आपले जे आहेत, संतोषराव इकडे आपली बैलगाडी नटवताना काय संतोष काय सीन आज लग्न आहे हा आणि नवरी मुलीसाठी बैलगाडी सजवली आपण। अरे वा, नवरी मुलगी बैलगाडीतनं जाणार आहे का? हां बैलगाडी। अरे वा वा वा, सो छान। हे बघा मंडळी, आज परत आपल्या इकडे सगुणा बागेमध्ये लग्न आहे। आणि जेव्हा जेव्हा आपल्याकडे लग्न असतं तेव्हा संपूर्ण आपली जी सगुणा बाग जी आहे, हो 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 हो, संपूर्ण आपली जी सगुणा बाग आहे ती संपूर्ण सगुणा बाग एक वेगळ्या प्रकारे नटलेली असते। आपल्या इकडच्या सर्व कामगारांमध्ये एक आपल्या घरचं लग्न असल्याचीच एक जाणीव असते आणि असं छान वातावरण वेगळं असतं एकदम। मला इकडे फक्त ही बैलगाडीच अशी दिसते। अरे वा वा वा, गुलाल बिलाल घालून सगळं आपले बैल आता तयार होत आहेत। आणि तिकडे पलीकडे मांडव आपला सगळा तयार आहे, होतोय म्हणजे तयार झाला आहे ऑलमोस्ट। माणसं सगळे आहेत पलीकडे, सगळे आपले जे पर्यटक आहेत, पर्यटक म्हणजे आपले जे सगळे वऱ्हाडी मंडळी आहेत, वऱ्हाडी मंडळी आहेत। आणि हा बघा इकडे कोण, हा बघा इकडे कोण, नमस्कार। आपल्या इकडे जेवढ्या लग्नावर होणाऱ्या जेवढ्या मुली आहेत ते सगळ्यांचा भाऊ आपला इकडे आहे। नमस्कार। आपला निलेश इकडे आहे। निलेश आपलं सगळं सगुणा बागेला सुंदर करायचं काम निलेश करत असतो आपल्या वऱ्हाड्यांच्या। काय म्हणता निलेश, काम झालं सगळं? हो हो, चालू आहे, तिकडे तयारी चालू आहे। हां, आता आपलं हळदी लावायचं काम चालू आहे, तिकडे चालू आहे। व्हेरी गुड व्हेरी गुड। निलेशचा मांडव निलेशने एकदम छान केलेला आहे पाण्यामध्ये, नदीमध्ये। सगळेजण आज रेग्युलर आपल्या कपड्यांपेक्षा सगळे वेगवेगळे छान नटून थटून सगळे मंडळी आलेले आहेत। आणि मला वाटतं आपले मुंबईचे आहेत का लोक, का बाहेरचे आहेत? असे सगळे मंडळी जे आहेत ते सगळ्यांचा इकडे आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे। सो अशा प्रकारे मंडळी सगळे आपली इकडे आलेली आहेत। आणि काय बघा, छानसं सगळं वातावरण आहे इकडे। आपल्या इकडच्याच सगळ्या उदबत्त्या आणि वऱ्हाडी मंडळी सगळी आहेत। डॉली त्याच्यातली एक, सगळ्यांनी पिवळ्या पिवळ्या साड्या घातलेल्या दिसत आहेत। नमस्कार। आपल्या गावातली हँडसम पोरं सगळी। उपमा, मिसळ, फरसाण, कांदा, लिंबू। झाला नाश्ता व्यवस्थित सगळ्यांचा? ओके ओके, छान। तुम्हाला सगळं इकडे वातावरण दिसतंय। अशा प्रकारे मंडळी, जेव्हा तुम्ही इकडे सगुणा बागेमध्ये येता, कोणतं एखादं कार्य वगैरे बागेमध्ये, ते जे लग्न करणारी जी मंडळी आहेत त्यांना इकडे सगुणा बागेमध्ये एक वेगळेच नातेवाईक पण मिळून जातात। आपलं एक परमनंट नातं सगळ्यांबरोबर जुळून जातं। आणि मुलीला सुद्धा 4-5 एक्स्ट्रा भाऊ इकडे मिळून जातात। नवरा मुलगा असतो त्याला 4-5 भाऊ एक्स्ट्रा मिळून जातात इकडे। आणि जे आई वडील असतात त्यांना इकडे एक्स्ट्रा नवीन मुलं मुली मिळून जातात। हे बघा मंडळी, समोर त्या मांडवामध्ये आपलं सगळं यांच्या हळदीचा कार्यक्रम आहे। आणि तिकडे आता सगळी माणसं, सगळ्या गाड्या बिड्या आता जमलेल्या आहेत। आणि मड हाऊस तिकडे आहे, कॉटेजेस इकडे आहेत। नितेश नमस्कार। काय म्हणतो, कसं काय? नितेश ॲज युज्युअल आपलं 31 तारीख, त्याच्यानंतर अख्खा डिसेंबर महिना गाजून नितेश आता आपले लग्न बिग्न लावतोय। कसं काय नितो, सगळं ठीक? हो सो ठीक आहे। किती माणसं आहेत जेवायला? आता आपल्या लग्नाच्या 200 ते 800 पर्यंत असेल। आलेत का सगळे वराठी, का याच्यात येतात आता? आणखी 50% आलेले आहेत। ओके, 50% आलेले बाकी आहेत। धन्यवाद, थँक्यू। ठीक आहे मंडळी, सो अशा प्रकारे आपला सगळा इकडचा कार्यक्रम चालू आहे। दिवसाभरामध्ये कसे कसे काय काय वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत त्या मी तुम्हाला सांगत राहीन।
लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया येषां विद्यार्थानुवृतस्त्वजनार्दनां विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरं सरस्वती प्रणम्यान्तो सर्वकार्यार्थसिद्धये अभीष्टार्थसिद्ध्यर्थं पूजितो यो सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेषानन्दकार्येषु